जय ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि त्यामध्ये जीवाच्या उद्धारासाठी आणि आपल्याला आपलं सुख अनुभवण्यासाठी आपण जो मार्ग निवडलाय तो ज्ञान मार्ग आहे. आणि त्या ज्ञान मार्गामध्ये आपली स्थिती बदलत राहते. हे टप्प्याटप्प्याने आपला अनुभव येतो. ज्याला अनुभव येत नसेल तर ती साधना कमी पडते असं समजायला हरकत नाही. पण आपल्या बुद्धीची उन्नती म्हणजे ज्ञानाकडं बुद्धीचा प्रवेश हे समजावं. जसं पैशाची उन्नती म्हणजे संसाराचा आनंद लुटता येतो, तसं बुद्धीची उन्नती म्हणजे परमात्म्याचं सुख लुटता येत. दोन समजले काय? हो माऊली. हा, इकडं पैसा जर अफाट आला तर जे म्हणेल ते होतं. कोणती इच्छा राहत नाही आपली आणि कोणती चिंता उरत नाही. तसं इकडं अधिकार संपन्न अंतःकरण आलं तर सुख संपत नाही आणि अज्ञान उरत नाही. या दोन गोष्टीचा ओहापोह म्हणजे आत्मचिंतनाचा बुद्धीचा प्रवास. बुद्धीने केलेला आत्मचिंतनासाठी प्रवास म्हणजे तिने जाती भगवंताकडं आणि राहते देहाकडं म्हणजे प्रवास नाही, पाप आहे. ते अज्ञान आहे. ते अज्ञान शक्ती त्या बुद्धीला देहात जखडून ठेवते. अनुभव आहे आपल्याला तो की देहभाव थांबत नाहीये, जडाचा संबंध वृत्ती टाकत नाहीये, ज्ञानमय अवस्था भोगता येत नाहीये. मी प्रभू आहे का मी देह आहे का मी काही कळत नाहीये. जीव भांबावतो शेवटी. काय करावं काय हे समजत नाही. आयुष्य संपताना गोंधळ होतो आणि मी काय केलं आणि माझ्या काय हाती आलं हा प्रश्न सतावतो. प्रश्न कळाला? हो माऊली. हा, की काय केलं आपण जन्माला येऊन काय केलं, आता हाती माझ्या काय आलं. मन निराश झालं, रस राहिला नाही जगण्याचा. पण परमानंदाची एक शक्ती आहे, तंताकडे एक मुक्ती आहे आणि ग्रंथामध्ये बुद्धी जर थांबेल तर आत्मप्रतीती आहे. पण ग्रंथामध्ये बुद्धी थांबत नाही आणि ग्रंथ आणि मन एक होत नाही. देह आणि मन एकत्र आहे, जगत आणि मन एकत्र आहे, वाद नाही. पण जो आपल्या सोबत आहे, जो आपला आधार आहे, जे आपलं वास्तव रूप आहे, त्याचा अखंड संबंध आहे, त्या संबंधाचा खंड नाहीच आहे. पण तो संबंध तुम्हाला बघता येत नाहीये, त्याचे नाव बंधन. साष्टांग माऊली. त्याचे नाव बंधन. मग ते जाण्यासाठी संतांचं दर्शन, ते गळ टाकण्यासाठी ओवीचं चिंतन आणि बंधनाचा नाश करण्यासाठी आयुष्याचं तप, ते कसं करायचं, संप्रदाय कसा वागवायचा, आचरण संप्रदायाचं कसं करायचं, फार सुंदर योजना आजचं. की आपल्या वर्णाला अनुसरून जे जे धर्म, जे जे वर्ण, जे जे जाती, जे जे कुल, जे जे परंपरा, त्याला अनुष्ठून आपण जर वागलो तर मोक्ष हातात देतो देव. आणि ते जर संप्रदाय सोडला तर नरक येतो, यातना होतात, गर्भवास भोगावं लागतं, नाना पदीमध्ये फिरावं लागतं आणि दुःख भोगावं लागतं. हे बंधनाचं फल आहे.
हो माऊली. हा, पण न जाणं लोकांना बंधनाचा विषय माहित नाही आणि बंधन तर तोंडातून कोणी काढतच नाही. त्याचा नाश कसा करायचा हा प्रश्न येतच नाही. पण बंधनाचा नाशाकरता संतांचा अवतार आहे, जन्म आहे, अवतार नाही. अवतार देवाचा असतो. जगाचा उद्धारासाठी संत येतात. आपले ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, आपले गुरुजी, आमचे महात्मे, काका असे संत येतात आणि जगाच्या कल्याणासाठी जगतात. त्यांना संसार कधीही आवडलेला नसतो. ते संसारात रमत नसतात आणि संसारातलं मागत पण नसतात. संसाराचा जन्म मृत्यूचा अभाव करत असतात. एक संसार म्हणजे हा प्रपंच, एक संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू, दोन अर्थ आहेत. हो माऊली. म्हणून जन्म आणि मृत्यूला संपवायचं असेल आणि अज्ञानाच्या द्वारातून निघायचं असेल, भवरोग टाकायचा असेल, मी कोण हे समजून घ्यायचं असेल, आपल्या स्थितीवर जायचं असेल, आत्मानुभव भोगायचा असेल तर संत दर्शन. केवळ संत दर्शन, सत्संग, श्रवण आणि वेद आणि संप्रदाय आणि त्याचं आचरण आणि साधू संगती आणि बुद्धीची उन्नती, परमात्म्याची प्रतीती, न की देहाची प्रतीती. देहाची प्रतीती म्हणजे भ्रांती आणि परमात्म्याची प्रतीती म्हणजे आत्मस्थिती. जेव्हा भ्रांतीची निवृत्ती होती तर तेव्हा परमात्म्याची बुद्धीचं मिलन होतं. हा सिद्धांत आहे वेदाचा, हा अनुभव आहे अंतःकरणाचा, हा प्रत्यय आहे वेदाचा, हे मिलन आहे जीवाशिवाचं आणि हा संगम आहे बुद्धीचा आणि परमात्म्याचा. साष्टांग दंडवत माऊली. हा संगम महत्वाचा. जसं त्रिवेणी संगमावर वेणीदान करतात तसे या संगमावर अज्ञानाचं कट करावं लागतं. जेव्हा अज्ञान कट होतं तर हा संगम उत्पन्न होतो, तयार होतो. ज्या संतांच्या बोधातून, वेदाच्या संगतीतून, श्लोकाच्या भावार्थातून आणि ओवीच्या स्वारस्यातून मन अज्ञानाच्या बाहेर येतं आणि ईश्वराच्या समीप राहतं, स्वानंद पदावर येतं आणि स्वला जाणून स्वच बनत, स्वानंद भक्त ते मन. तो संगम ते संत करतात वेदाच्या द्वारे. मनाचा आणि हरीचा संगम करतात. संताला समजू नका, संताला वेळ समजू नका, नाही. संत भेटले नाही तर तुम्ही पागल. कारण पागल सारखा संसारामध्ये बाई थैमान घालते, तिला पागल म्हणतो आम्ही. पण जेव्हा संत संगतीमध्ये तिची बुद्धीची उन्नती होती आणि अधिकाराची संपत्ती येते, वेदाची स्थिती हृदयामध्ये थैमान घालते आणि आपलं आवरण काढून बुद्धी आत प्रवेश करते, ते मन पागल नाही, ते मन अति सुंदर, तर ते भाग्यवान, ते जीवन कल्याणमय, तो क्षण बोधमय आणि शेवटी आतल्या भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मोक्षमय. यासाठी आपण कार्य आलो. कुणाचं वैर करायला, कुणाला भांडायला, कुणाला मागायला, कुणावर पगडा करायला नाही. पगडा साधूवर करा ना, मला द्या तुमचा बोध. प्रेम साधूवर करा ना, मला उद्धार करा. प्रेम गीतेवर करा ना, त्याला आरसा बनवा आणि त्या गीतेमध्ये स्वतःला बघा, ओळखा तुम्हाला
स्वतःला. हे भगवंताचं मनोगत आहे, कृष्ण परमात्म्याचा आर्ट आहे, वेदाचा सार आहे, की ज्या ठिकाणी बुद्धी ब्रह्माकार आहे. पण गीतेच्या गाभाऱ्यात बुद्धीला न्या, प्रपंचातून बाहेर या, स्वतःला मी कोण हे समजून घ्या. मी देह नाही हा निश्चयात राहा, आणि माझे संत माझं कल्याण करतील ही श्रद्धा त्यांच्या चरणी व्हा. हो माऊली. न कल्याण बाप न करते, न माय न करते, न नवरा न करताय. कल्याण साधू करतात, वेद हृदयात भरतात, अज्ञानाला मारतात आणि जीवाला स्वरूपमय करतात. त्याला संत म्हणतात. संतांच्या संगतीत मन शांत होतं, बुद्धी एकांतात राहती, आणि तो मनाचा आक्रांत थांबवतो. मन पागल असतं ना, वेडपिस आक्रोश करत खोट्यासाठी, दुःख करत नात्यासाठी. हे माझं होत नाही आहे. जेव्हा तू तुझ्या अंतर्मय प्रवास सुरू करशील, तुझी यात्रा भगवंताकडे जाण्यासाठी बुद्धी तन्मय होईल, तयार होईल. तो प्रवास म्हणजे आत्मज्ञानाचा, ती स्थिती म्हणजे वेदाच्या बोधाची, ती ओळख म्हणजे हरीच्या खऱ्या स्वरूपाची, ती यात्रा आमच्या आयुष्याची, तो धाम आमचा, ज्या ठिकाणी बुद्धीचा आणि ईश्वराचा संगम, ती आमची यात्रा. खरं बुद्धी चालते ना भगवंताकडे, बोधाच्या रस्त्यावर येते, वेदाचं ज्ञान घेते, संताच्या संगतीत राहते आणि स्वतःला स्वतः पाहते. ही आमची यात्रा परिपूर्ण होती. अर्धवट नाही, वेदातली नाही, पुण्यासाठी नाही, हरी प्राप्तीची, हरीच्या प्राप्तीची यात्रा आहे आमची. पाहण्याची नाही, हरीला जाणण्याची, हरीला ओळखण्याची, हृदयाला हरिमय करण्याची यात्रा. तो आमचा बद्रीनाथ केदारनाथ. तुमचा काय नाथ आहे बघत बसा. हरिओम. रामकृष्ण हरी. साष्टांग सद्गुरू. म्हणून पाहणं हरीला वेगळी अवस्था आहे, आणि हरिरूप होणं खरी अवस्था आहे. ज्ञानाची पावर फार आहे, अपरंपार आहे. तिथे जीवाचा उद्धार आहे, ती तलवारीची धार आहे, ती अज्ञानाला कट करती, ती ज्ञानाची जत्रा आहे. कळून घ्यायचा विषय असतो हा, असे कळावा तेव्हा बुद्धीचा कायापालट होतो. कायापालट व्हावाच लागतं बुद्धीचा. हा, कुठे घर गळायलं, कुठे छत तुटलं, कुठे भिंती उरल्या, मग ते त्या घराचा कायापालट करावा लागतो, मग मिस्त्री बोलावा लागतो. तसं देहाचा कायापालट करायला संताला बोलावं लागतं. रामकृष्ण साष्टांग सद्गुरू माऊली. आणि त्या बिल्डिंगचं पाणी जो खाच खळगे भरून काढतात आणि त्याला कलर मारून स्वच्छ करतात आणि प्रेम पयुपे करून देतात, तेव्हा ते घर सुंदर होतं. तसं ज्ञानानं मंदिर होत. आम्ही ज्ञाना सांगतोय, कारण वेदाचे संपत्ती आमच्या गुरुनं आमच्या पदराच्या झोळीत टाकली. वेद काय सांगून दिलंय, गीता काय समजावून दिली, मोक्ष काय हातात दिलाय. हे आमच्या गुरुनं आम्हाला केलं. तसं माझ्या
त्या साधकाचं व्हावं ही प्रामाणिक इच्छा आहे. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. सर्व साधक त्यांना आपलं आपलं स्थान मिळावं, गीतेचं ज्ञान मिळावं, देहाचं भान जळावं आणि स्वरूपाची स्थिती भोगावी. ही साधकाला एक संपूर्ण दीक्षा असते. साधक संपन्न होतो, भाग्यवान बनतो. तो संताकडे आला की त्याचा कायापालट होतो. त्याची अज्ञानाची दरिद्रता जाती, ज्ञानाची श्रीमंती येते. तेव्हा तो आपल्या आपल्या आसनावर येतो. ते आत्मासन. हो माऊली. आत्मासनावर येतो, खरंच येतो. आपल्या पदावर येतो तो. मग देहाचा संबंध कुणाला आहे? देहाची ओळख कशाला आहे? जडाचं प्रेम कशाला आहे? जडाचा अभाव, वृत्तीचा बाध आणि अबाधित परमात्म्याचा साक्षात्कार आहे. जेव्हा अज्ञान बाधित होत परमात्मा प्रगट होतो, त्याला वेद साक्षात्कार झाला असं म्हणतो. पण आपण सत्यतेपासून वंचित राहतो. श्रवण आपल्याला तेवढं नाही, तपस्येला जमत नाही, विवेकाचा दीप लागत नाही, वैराग्याची शक्ती येत नाही, संताची संगत फार होत नाही, त्यांच्या कृपेतून वंचित राहतो. म्हणून ही स्थिती अनुभवायला आपण विसरून जातो. खोट सुख भोगतो आपण, देहभाव तयार करतो आपण, विषयाकडे मनाला नेतो आपण, जगताला खरं समजतो आपण, जडाला माझं म्हणतो आपण. पण जडाचा अभाव संत करतात, वेदाचं ज्ञान हृदयात भरतात आणि बुद्धीला ब्रह्माकार करतात. त्याला सद्गुरु श्री रंगनाथ म्हणतात. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. राम, खरंच आहे. तेच करे सद्गुरु माऊली. ते सद्गुरु कशाचे गुरु टुर घेणं न घेणं. दान धर्म चांगल्या मार्गावर पडावं म्हणून ते कानात फुकून घ्यायचं. ते उग पाठेरा करावं. काही दान धर्म ज्याला गुरु नाही त्याचं दान धर्म उकोंड्या जाते म्हणत, देवापाशी जात नाही. म्हणून ते कानात फुकलेला गुरु, ते काय गुरु ज्ञान देतो का? मोक्षाकडे तुला त्याला तळमळ असते का? लाखो त्याचे शिष्य लाखो, त्याला कुणाचा काय, त्याला काय कळते? काय कळना. हो माऊली. पुढे भरलेल्या नोटा कोणती टाकली, हजाराची कोणी टाकली, 500ची, ते त्याला माहित नाही कोणत्या शिशीची नोट आहे ती. काहीच कळना. म्हणून कान गुरु वेगळा आणि मोक्ष गुरु वेगळा. हो माऊली. म्हणून स्त्री गुरु वेगळा आणि सत्तगुरु वेगळा. सद्गुरु मोक्षाकडे नेतो आणि श्री गुरु दान धर्म व्यवहारातला धर्म सांभाळून तुझा घरात उत्कर्ष करतो. पण पाठीला का सद्गुरु असतो, तो मोक्षाचं दान देतो, वेदाचं शान तयार होती, हृदयामध्ये अनुभूती येते आणि ब्राह्मी स्थिती प्रगट करण्याची शक्ती सद्गुरु पुढे असते. कारण तो वेदाला बघतो, तो ज्ञानात जगतो, तो स्वतः महात्मा असतो. म्हणूनच त्याला सद्गुरु नाव येतं, दान गुरु नाही. खरंय माऊली. त्या गुरुची आणि या गुरुची बरोबरीच नाही. हे सद्गुरुच जमीन आसमान, जमीन आसमान लोकांना कळत. म्हणूनच एक आपल्या कुलातले गुरु असतात आणि एक मोक्ष गुरु असतात, दोन. आमचे सासरे म्हणाले, आले चल गुरुमंत्र घ्यायच्या वेळेला संतांच्या संगतीत राहून वेदाचं आत्मदर्शन करून ज्ञान हृदयात भरून जो तारून येतो, मोक्ष हातात देतो, तो सद्गुरु आणि हा श्री गुरु. दोन गुरु असा टाकतात, एक श्री गुरु, एक सद्गुरु. मी मंत्र घ्यायला बसले होई 1484 तैसा
श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही फिरला आहे. गुरु प्रसन्न झाले. मग काय मागते ते न मागता भराभर द्यायले. आणि शिष्य विद्या ही किरीड आहे. शिष्याला ब्रह्मज्ञानाची विद्या पूर्ण दिली. बर मोक्ष पण दिला. मग फलिते फळ संप्रदाय उपासलिया. पण त्याचा अनुभव ते फळ भोगायला यायला तू संप्रदायाचं अनुकरण केलंस तर त्या संतांना दिलेल्या मोक्षाचा अनुभव तुला येईल आणि तो मोक्ष सिद्धीला जाईल, नाहीतर नाही. म्हणून अर्जुना, संप्रदायाचं आचरण कसं करायचं ते तुला खालच्या श्लोकातून सांगतो. कुणाला ज्ञान द्यायचं पुढच्या ओवीतून सांगतो. मूर्ख माणसाला वेदाचं बोलायचं नाही हे पण सांगतो. आणि वेद संपन्न झालेला महात्मा जर भेटला तर त्याला सोडू नये हे पण सांगतो. कोणत्या संताकडून काय मिळतं आणि काय देतात त्यांच्या बोधातून आपल्याला ते फळ भोगण्यासाठी मोक्षाचं, आपण संप्रदायाचं अनुकरण केलं नाही, आपण वर्णाचं पालन केलं नाही तर आपल्याला तो मोक्ष भोगता येत नाही. तो भेटून मी त्याचा उपयोग नाही. जसं कसा उपयोग नाही तर पुढे उदाहरण दिलंय. स्वयंपाक केलाय त्याच्यात विष मिसळले तर ते जेवता येत नाही. तसं संतांना मोक्ष दिला, संप्रदाय जर आचरण नाही केला तर मोक्ष पाण्यात गेला. हे भगवंताला पुढे सांगायचंय तर मला मी थोडक्यात मांडून दिले. हो माऊली. असं ऐकून जेव्हा बुद्धी निश्चय करते तर तेव्हा प्रवास श्रवणाचा चालू होतो. ऐकून नाही की बुद्धीनं अवगत केलं आणि पकडलं, तसं इंद्रियानं आचरण केलं तेव्हा मन राम झालं. तर संप्रदायाचं आचरण जर करणार नाहीस तर तुला मोक्ष भोगता येणार नाही. स्वयंपाक जरी झाला तर तो विषमित्रित असला, त्याच्यात विष पडलेलं असलं तर ते खाता येत नाही. मोक्ष गुरुनं गेला, गुरु प्रसन्न झाले, तू विद्या संपादन केली पण संप्रदायाला तू टाकलंस तर तुला मोक्ष तुझ्यापाशी थांबत नाही. वाव, किती सुंदर पटवून दिले. खरंच माऊली निश्चय होते. काय भगवंत बोलायले काहीतरी समजत होतं का पहिल्यांदा? काहीच कळत नव्हतं. आणि आता भगवंतालाच कळून द्यायचंय. चिंता त्यांनाच आहे, आपल्याला चिंतन आहे आणि चिंता त्यांना आहे. बाळ मांडीवर आहे, चिंता आईला आहे. ते म्हणतं मला उपाशी ठेवीत नाही, घाण ठेवीत नाही, पडू देत नाही, गाणं म्हणून झोप येते मम्मी. अगदी खरे माऊली. मम्मी सगळं करते मम्मी. आई गेलं पप्पा, पप्पा आणि मम्मी. मम्मी म्हणजे त्या लोकांमध्ये मड्याला म्हणतात, मड्याला बॉडीला म्हणते, डेड बॉडीला मम्मी म्हणते. डेड बॉडी म्हणा रोज डेड बॉडी मम्मी. पप्पा इंग्लिश आणायची ना घरादारात, मराठी टाकायची पाण्यात. आपला संप्रदाय, आपला वारकरी संप्रदाय बुडवायचा ना आपल्याला. मम्मी आणि पप्पा चलू द्या गप्पा. आई म्हण की आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आ ई बाबा काय कळत. इंग्लिश स्कूल आहे ना चौपड, बोलायला जागा नाही बाबा. शिक्षण डिग्र्या अति उच्च विवेक लोक. हा तिथं बोलावं आम्ही काय अनाडी, आम्ही अंगठा. काय बोलावं. चला म्हणून शास्त्री जो ये उचित संप्रदाय आहे तो ऐक आता बहुवे आदराशी आदरेशी. तो संप्रदाय आहे, तो वेदाने सांगितलेला आहे, तो सुंदर आहे, त्याच्यामुळे मोक्ष आहे, तुझा उद्धार आहे. तो कसा आहे तुला सांगतो, आता ऐक. हा भगवंताचा संवाद आहे. किती छान उभी लागली. बापरे, एका याच्यामध्ये सगळं सांगितलं, पूर्ण शब्दाला शब्द सांगून टाकलं. खूप छान. कसं असतं बेटा, जेवढी तपस्या आहे तेवढा सुंदर प्रवास आहे आयुष्याचा.
वेद बोलतो बेटा, काल एक दगला खरंय बोल, माऊली. ओळख स्वरूपाची असावी, मिलन परमात्म्याचं भोगावं आणि त्याग अज्ञानाचा व्हावा, संबंध जडाचा जावा आणि संयोग हरीचा व्हावा. उद्देशी त्याचा संबंध व्हावा, संयोग व्हावा, ऐक्य. तर आपण जीवन जगलो, त्याच्यासाठी केलं त्याच केलं त्याच केलं याच केलं, मनुष्य तर तेच होते का बाळा ते वैद्य कधी बाहेर मूर्खपणाचे लक्षण सगळे. स्वतःला शांत समजायचं, टन टन उड्या आणायच्या, ते बी करा पण परमार्थात कमी पडू नका. करावंच लागतं पण जीवन तिथं वाहणं हे चुकीचं आहे. हो माऊली. माऊली अगदी खरे. पुढे 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 जावं लागतं. एकाच जागी बसल्यावर कसं होईल? आयटत उतरावंच लागेल, नाही तर बसायचं आयटत. बसा दूध दुनी. आता तो संप्रदायाचं आचरण कसं करावं हे पुढच्या श्लोकात सांगितलंय. याच्यामध्ये ह्या बोलण्याचा आमचा भावार्थ एकच आहे की बाहेर या, पटकन चटकन कळून घ्या, ईश्वराला ओळख करून घ्या, आपलं कल्याण साधून घ्या. तुझं कल्याण कोणी करत नाही, ना तुझं ना पाठचं ना पोटचं. मूर्खाचा बाजार सगळा. तिथं मन लावते, तिथं जीव देते, प्राण लावते तिथं, आणि ईश्वराला, संताला, ग्रंथाला वेळ नाही, कळत बी नाही, अक्कल नाही. कशाला जन्मली तू? वज जमिनीला. तो परमार्थ करत नाही, जो ईश्वराकडे जात नाही, जे भगवंताचं नाव घेत नाही, जे संतांची सेवा घडत नाही, ते जमिनीला ओझ आहे पापाचं, लोकी पुण्याचं. अगदी माऊली खरंच. खरंच. खायला छान आणि धुईला भारी. काय होईल बाप, नजर बिजवण्याच्या लोकांच्या आज्ञाने. काय म्हणले आमची माऊली? सांगितलं एकदा मागच, पण साध्या मला माहित नाही. पण माऊली बोलतात, त्यांच्या सदनाशी न जावे, त्यांशी संभाषण न करावे. हो माऊली. अरे असं बोलले आमची माऊली. त्याला बोलवे त्या मूर्ख लोकांना, अतिसंसाराची मोह चाहते, ते टन 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 अशी हानावरती तोंडात. दिसते एकदाच वय बघ तुझं काय ते, देहाची स्थिती बघ. आता ते तपस्या कर, स्वतःचा उद्धार कर. तू नाचते म्हणून तुला लोक प्रेम करते. तू बस एका जाग्यावर, मग तुझं प्रेम कळून येईल. कोणती पोरगी तुझ्यापाशी बसती का, तुझं पोरग तुला जवळ येऊन चिटकत बघ, मग बघ. मूर्खाचा बाजार, पिसाचा शेजार. म्हणून वेळेस सावध व्हावं आणि आपलं आपलं कल्याण करून घ्यावं. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. ना तपस्काय, त्याला तप नाही, त्याची म्हणजे भक्ती नाही. ना भक्ताय कदाचन, त्याला कधीच सांगू नको तसल्या लोकांना ज्ञान. न शुश्रूषवे वाच्यम न च माम योगुसयति. बघा, न चा शुश्रूषवे म्हणजे माझं श्रवण नाही करणार, ज्याला ज्ञान आवडत नाही, त्याला श्रवण आवडत नाही, त्याला तर बिलकुल सांगू नको. ना चा शुश्रूषवे, त्याला श्रवण करण्याची आवड नाही, ज्ञानाचा साठी सवट्या ज्ञानाचा पत्ताच माहित कटाच, त्याला बिलकुल डोकं उठतं त्या लोकांचं. ठीक आहे, उठू द्या. वाच्यम न माम योगुसयति. बघा, वाच्यम न च माम, माझी निंदा करतो तो, माझी अवहेलना करतो. काय चिंतनात, काय श्रवणात आणि काय ऐकण्यात, तुझ्यापाशी काय आहे रे? रिकामं भोपळ. कद्वाना नासून गेला, भाजी बी नाही खायचं बी नाही, उकंडा जाऊन पडला. कद्दू हो माऊली, काहीच फायदा नाही खरंच. आणला भाजीला,
वाया गेला. तसं जीवन मनुष्याचं दिलं, वाया गेलं. समजून घ्या तत्व काय आहे ते. त्याला जन्म दिला वाया. मोठा आहे. पुन्हा करणाऱ्याला नाव ठेवायचं, पुन्हा तोंड वरी करून. गप तरी बस की, पाप तरी करू नको ना. रिकामी बन. तरी तू आहे जे पार्था, गीता शास्त्र लाधले असता, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. हे तू आहे जे पार्था, तुला मी जे दिले, हे तू आहे जे पार्था, हे तुला मी दिले सगळं आतापर्यंतच सगळं गुह्य परमज्ञान शास्त्राचं, जगातले विश्व हिंदू धर्माच्या शास्त्राचं रहस्य तुझ्या पुढे उघडं केले. मोक्ष तुला हातात दिलाय. तुझं माझं मिलन झाले आणि तुम्ही आता दोन नाहीत. हा तुला भान आले. हे भान, हे ज्ञान कुणाला पण देऊ नको. तरी तो आहे जे पार्था, तुला हे जे दिले, ठीक आहे. गीता शास्त्र लाधले आस्था, तुझ्या श्रद्धेमुळं, तुझ्या पवित्रेमुळं मी तुला आस्थेमुळं तुला ज्ञानाचा दान दिले. गीता तुझ्या हृदयात प्रस्थापित केली आहे. मग ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. त्याचं तोपणे परमार्थाचं, पुण्य नाही त्याच्या आयुष्याचं, त्याला सांगू नको बिलकुल. काय बोलले देव, बापरे किती सुंदर आहे हे शास्त्र. कोणाला सांगावं, याचे पण नियम आहेत. याचे पण नियम आहेत. हा, की कुणी ऐकावं. जो भक्त आहे, जो तपोवान आहे, जो श्रवण करताय, जो साधूला म्हणतो, जो संतांचं प्रेम करतो, पुढे सगळं लिहून ठेवले माऊलीने त्या काळात. काही कळत नव्हतं, वाचताना दंग जीव व्हायलाय. खोटं बोलत नाही, बिलकुल खोटं बोलत नाही. पण आता 2 महिने तिथे हाताची ट्रीटमेंट होती, तेव्हा काही अवस्थाच नव्हती. रोज करावं लागतं आणि अंतःकरणातल्या असल्या भगवंताच्या संबंधाला भोगावं लागतं आणि देहाच्या संबंधाला संपून आपलं कल्याण व्हावंच लागतं. हे सूक्ष्म कळत नाही आपल्याला, कळत नाही. आपलं तप, आपलं पुण्य वाढवत चालायचं, वाढवत. आपल्यासाठी जगायला शिका. आता मला हेच सांगा वाटतं तळमळ, की मी विषयांतर का करायला नाही किंवा तुमच्यासाठी वाईट बोलायला नाही. फक्त एकच सांगते, संसारासाठी जास्त टाइम बर्बाद करू नका तुमचं आयुष्य. शेवटचं वाक्य सांगते मी. आपलं आयुष्य लोकांच्या पायाखाली घालू नका. तुमची श्वास विनाकारण व्यर्थ देऊ नका आणि स्वतःच्या कल्याणाला टाकू नका आणि आयुष्य असं मातीत घालू नका. मला एवढं सांगायचं आवर्जून प्रत्येक लेडीजला. 50च्या पुढे तुम्ही गेलात, आता थांबवा संसार, थांबवा ते ओढ, थांबवा ते कार्य. खाणे सगळं कोण कुणाच्या कामी येत नाही, कुणीच कुणाच्या कामी येत नाही, कुणीच नाही. ना पोरगा ना पोरगी. कल्याण दूर करतात, वेद आत भरतात, गीता सुख देती, संत ब्रह्मरूप करतात. इतर ओळखा करते का भजन? काय करते तुला ते पिळून खाते का माता? अथवा तापसही झाला परी गुरु भक्ती जोडीला. आता तापसी तपोमय येतो, तपस्या करतो तो. तापसीही झाला परी गुरु भक्ती जोडीला. त्याला गुरुची भक्ती करा वाटत नाही, बरं कमी पडतो. तो वेदी अत्यंज वाळीला तैसा वाळी. अत्यंजाचा आपण त्याग करतो, त्याला शिवत नाही, घरात घेत नाही. तसं त्याला तो ज्ञान देऊ नकोस, त्याला मन मी ज्ञान देत नाही. त्याचा त्याग कर वाळीला. माऊलींची भाषा कठीण आहे हा, कारण 56 भाषेचा विस्तार आहे. 56 भाषेचा झाला असे विस्तार. भवार नवे नाव उभारिले, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. चला. ना तरी पुरोडांशू जैसा, ना तरी पुरोडांशू जैसा, न घापे व्रत तरी वायसा. वायसा म्हणजे कावळा. गीताने दी तैसी तापसा. सॉरी एक मिनिट. हा, गीताने दी तैसी तापसा, गुरु भक्तीहीन. गुरुची भक्ती नाही त्याला तर यज्ञाचा पुरोडांश म्हणजे शेष भाग
कावळ्याला देते, तो कावळा जर म्हातारा असेल तर त्याला देत नाहीत. तसा जो गुरुभक्ती रहित आहे त्याला ज्ञान देऊ नको. हो माऊली. बापरे माऊली, गुरुची भक्तीने त्याला ज्ञान नाही, किती स्पष्ट सांगितलं. गुरुशिवाय ज्ञान नाही. ज्याला गुरुभक्ती नाही ज्ञान दिलं तर ते ज्ञान त्याला पचत नाही, वकलं जातं बाहेर, अनुभवात येत. अगदी माऊली. खरंच आता कळायला आपल्या ग्रुप मधले का लोक जातात ज्यांना गुरु काय सांगत होते की त्यांना रस्त्यावर बघू दे, कुठे बघू दे, ते पिशवी ते माळवून ती बैल टाकून द्यायचे नाही. माझ्या महाराजांनी तसल्या लोकांना देऊ नको. त्याला गुरुवर प्रेम नाही, गुरुवर भक्ती नाही, गुरुच्या चरणी निष्ठा नाही. मग कुठं निष्ठा? संसारावर, मरके देहावर आणि खोट्या नाट्यावर, मतलबी या जगावर प्रेम कर. आणि शेवटी काय? हातात तुरी. तुरी लक्षात ठेवायच्या, विसरायच्या नाही तू पुढे आता. हो माऊली. हा, म्हणून एक लिमिट असावं विवाह संसाराला, आणि नो लिमिट, अनलिमिट असावं. हे त्याला काही फोन मध्ये पोरानं भरलं बॅलेन्स, मला संपर्क तसं लिमिट समाप्त करावं आणि संत चरणाला लागून स्वतःला पाहून त्याच ठिकाणावर राहा. प्रत्येक देहाला शिवणे पाणी असावा मनाचा. तिला शिकवावं, तू त्याला चिटकू नको बाई, तू भगवंताकडे जा, तू आत्मचिंतनात राहा, तू वेदाचा अभ्यास कर, तू स्वतःला कोण आहेस विचार कर. तू देह नाहीस. मग संबंध देहाचा का करतं मन? देहाकडे का जात? खोट्याला का माझं मन रडू येतं? का रडू येतं खोट्यासाठी? कळत नाही आपल्याला. करतो आपण, रडतो खोट्यासाठी, धरतो खोट्याला देहाला. संबंध खोट्याचा आहे. तुम्हाला मी सांगितलं मग एक ताईशी माझा काल संवाद छान झाला. त्या म्हणल्या माहिती तुम्ही आनंदीचा विषय नका इथले तर सांगायचं. म्हणलं ठीक आहे. तसं एक वाक्य की मग तुम्हाला एक दिलता सिद्धांत की तो एक सांगते, आठवायला मला. संबंधासह संबंधीचा अध्यास, संबंधासह संबंधीचा अध्यास. ऐकलं ना तुम्ही ही गोष्ट? हो माऊली. हो माऊली. हो माऊली. ह्या देहाचा संबंध, देहाच्या संबंध, त्याचा बी संबंधाचा त्याग आहे. ह्याचा बी त्याग, ह्याच्या संबंधी असेल त्याचा बी त्याग. व्यवहारापुरतं ते आहे, बाकी ते खोटा आहे. ते दिसून मिथ्या आहे, परमात्मा सत्य आहे, तो सतत आहे, हे दिसलेलं भ्रम आहे. हे जो वेदाचं चिंतन करणार अंतःकरण ईश्वराला सोडत नाही आणि व्यवहाराला चिटकत नाही, त्याच्या वृत्तीत विकार होत नाही, कारण त्या वृत्तीमध्ये ज्ञानाचं बोध असतो, अंतःकरण तपोमय असतो, संतांच्या कृपेचा वर्षाव असतो आणि आयुष्याचं तप असतं. तिथं मन डगमगत नसतं, कारण ते हरीमध्ये लीन असतं, ते देहाचं भान नसतं आणि जगताची शांत त्याला कशाला आवडेल? हो माऊली. साष्टांग दंडवत माऊली. समजून घ्यायच्या गोष्टी की संबंध कोणाचा आहे? देहाचा. संबंध कोण आहेत? हे नाते. म्हणून संबंधाचा संबंधीचा अध्यास. अध्यास म्हणजे जी खोटी वस्तू आहे ती वृत्तीतून तिचा परित्याग करणारं ज्ञान. जेव्हा अंतःकरणामध्ये बोधाच्या माध्यमातून वेदाची जेव्हा ते ज्ञान जातं तर संबंध खल्लास होतो. वृत्ती तिथून बाजूला येते, विवेकानं सज्ज होती, ज्ञानानं सुसंपन्न होती आणि वैराग्यानं शोभती आणि भगवंतात एक होती. ती ब्राह्मी स्थिती. न किती असते. रामकृष्ण हरिमयी. सांग बरं प्रेरणा, ती आत्मस्थिती सांग. मी थांबते 2 मिनिटं, ब्रेक पण घेते. थांबत नाही, 1 सेकंद पण थांबले नाही. चल बोल. हो माऊली. अध्यास. खरंच माऊली. अध्यास म्हणजे काय? अध्यास म्हणजे खोट्या वस्तूचा परित्याग करणारं ज्ञान जेव्हा वेदातून अंतःकरणात जातं तेव्हा वृत्ती बाजूला जाते, विवेकानं सुसज्ज होते, वैराग्यानं सुसंपन्न होते
ज्ञानानं एक होते ती खरी ब्राह्मी स्थिती, आत्मस्थिती. थोडस एक दोन वाक्याची शेवटचं वाक्य येतं गमक. किती विवेकानं सुसज्ज होते, वैराग्यानं सुसंपन्न होते ती, त्याच्यामध्ये वैराग्य परिपूर्ण नांदतो आणि वैराग्यानं देहाचा संबंध बंद होतो. आणि जेव्हा देहाचा संबंध वृत्तीनं सोडला तर तिने भगवंताचा संबंध जोडला. तेव्हा दोघांचं मिलन झालं आणि तेव्हा वृत्तीला मी कोण कळालं आणि ती आपल्या पदावर आली. ती ब्राह्मी स्थितीत ठरली आणि पुढचा प्रवास त्या स्वरूपाच्या संबंधानं होतो. देहाचा संबंध बंद होतो आणि तेव्हा झालेलं कार्य पुण्य पाप रहित होतं आणि जीवनमुक्ती धामामध्ये मन राहतं. ते देहाला न पाहता स्वतःला पाहतं. हे ज्ञानाचं खातं. साष्टांग दंडवत. नमस्कार माऊली. खूप छान आलं माऊली. हो माऊली, खूप छान विस्तार छान झाला याच्यामध्ये. शब्दाच्या पलीकडचं ज्ञान शब्दात द्यायलेत माऊली. काय भाग्यवान आहे तुम्ही माझे श्रोते मायबाप. हे शब्दात सांगता न येणारे वाक्य खटाखट 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 तुमच्या हृदयात चालले. थोडं सावध व्हा. ही शब्द काय आहे, तिची रचना काय आहे, रोज नवीन नवीन काय आहे, कळून तर घ्या ना. कमीत कमी ज्ञान होईल तो होईल. पण ही रचना कशी आहे, अलौकिक रचना आहे. न कसा ग्रंथात आहे न कोणच्या असा प्रवचनात मिळते सांगा. हो माऊली, कुठेच नाही माऊली, कुठंच नाही, कुठंच नाही. अतिशय मनाचा प्रवास केला. हा वेदांताचा पुराण गुरुच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने हा बोध तो देतो आणि तोच येऊन बोलतो. आपली लायकी तरी का? सुंदर टिपिकल एक तरी जेवढं चुकतो का? एक तरी कोठी चुकून आहे का? वेदाशिवाय आहे का कोठी? सांगा. नाही माऊली, मागे पुढे सुद्धा होत नाही माऊली. इतकं सुंदर येतं ना. ज्ञानानं ते आत ईश्वराकडे जायला लागलीये. ही बोधाची शक्ती आहे, हृदयाची ज्ञानाची भक्ती आहे. तिला आत जाता येतं परमात्म्याकडे. तिला ओळख भगवंताची करायची असती बुद्धीला. तिला एकच विषय असतो की भगवंताकडे जायचं आणि भगवंतच व्हायचं आणि भगवंताशी एकरूप राहायचं. साष्टांग दंडवत. 3 गोष्टीचा तुमच्याशी संवाद केला. भगवंताकडे जायचं नो की जगताकडे. पहिला वाक्य. जाती होती देहाकडे, जगाकडे, ईशाकडे, नात्याकडे. टाकलं तिनं हा विषय, कारण तो अज्ञानाचा मार्ग आहे. हा भ्रमातला रस्ता आहे आणि हा परमाज्ञानानं, यथार्थ ज्ञानानं बुद्धीला ईश्वराकडे जाण्यासाठी तंततेला ईश्वराकडे वळवतात. देहाचा संबंध सोडतात, लिंग देहाची गाठ काढतात, मनाला मुरड देतात आणि ईश्वराकडे बुद्धीला नेतात. ते ज्ञानमय अवस्था होती. ती बुद्धी ईश्वराकडे जाण्याला तयार होती जेव्हा तिला श्रवण भक्ती आयुष्यात लाभते. तेव्हा तिला मुक्तीच्या घरात राहायचं असतं, ज्ञानमय व्हायचं असतं, हृदयाच्या ईश्वराला पाहायचं असतं आणि तदाकार होऊन आपल्या सुखाला भोगायचं असतं. ती आत्मसुक्ती भोगती, ती वृत्ती देहाला त्यागती, ती अज्ञानाला संपवती, ती वेदाच्या गाभाऱ्यात राहती, ती संतांच्या संगतीत येती, ती श्रवणाला अपाट हृदयात भरती, ती जीवनमुक्त बनती. ती आत्मस्थिती, केवळ आत्मस्थिती. साष्टांग दंडवत. राम राम माये, साष्टांग दंडवत माये. काय सुंदर अनुभव. तेव्हा भगवंताशी तिचा संबंध जुटला. तेव्हा त्या वृत्तीचं आणि भगवंताचं मिलन झालं. तिला मी कोण कळालं. ती आपल्या स्वपदावर आली. पुढचा प्रवास मग स्वरूपाच्या संबंधानं होतो. व्यवहार झाला, कर्म झालं तरी पाप पुण्य नाही, कारण ती आता जीवन मुक्ती धामात आहे. इथे तिचं मन राहतं. देहाला न पाहता ती आता फक्त स्वतःलाच पाहते. हे ज्ञानाचं खातं. हे ज्ञानाचं खातं फक्त गुरुच्या कृपेनं आणि ईश्वराच्या कृपेनंच होतं. जे स्फुरण हृदयातून येतं तोच भगवंत येतो आणि
साधकांच्या हृदयात स्फुरण भरतो. ही खरी बोधाची शक्ती, ज्ञानाची भक्ती. जेव्हा ती वृत्ती अंतर्मुख होते, तो ज्ञानाचा बोध घेऊन ती आत जाते, तेव्हा ती भगवंताची ओळख करते आणि त्या भगवंताला एकरूप होते. नवे नवे भगवंतच होते. त्या वृत्तीला भगवंताकडेच जायचे, आज जगताकडे नाही जायचं. देह नाते तिने टाकले, भ्रमाचा रस्ता तिने सोडला आणि यथार्थ ज्ञानानं, खऱ्या ज्ञानानं ती ईश्वराकडे जाते. फक्त संतच तिला त्या मार्गाकडे वळवतात. देहाचा संबंध सुटतो, लिंग देहाची गाठ संतच सोडतात, मनाला मुरडतात आणि श्रवणाच्या भक्तीनं त्या बुद्धीला मुक्तीच्या घरात नेतात. ती बुद्धी ज्ञानमय होते आणि हृदयातल्या ईश्वराला पाहून तिथे सदाकार होते. ती आत्मसुख भोगते, वेदाच्या गाभाऱ्यात राहते, श्रवणाला भरभरून हृदयात ठेवते, जीवनमुक्त होते, जीवनमुक्त होते. ती केवळ आत्मस्थिती, आत्मस्थिती. साष्टांग दंडवत बाबा. खूपच सुंदर. त्यानं तप खूप केले, तपश्चर्या झाली तेव्हा त्या जीवाची. तप ही जोडे देही, भजे गुरुदेवाच्या ठाई, भजे गुरु देवाच्या ठाई. गुरुला कसं बसतो, जसं देवाला बसतो तसा गुरुला. देवाच्या ठाई, भजे गुरु देवाच्या ठाई. खूप सुंदर आहे. आपण सांगतो तुम्हाला फक्त कळत नाही असं मला अर्थ कळाल ना. तुम्ही नुसते भरा भरा, जसं कुत्र महागला तसा वाचतात पोती. भर 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 भर, शांत मनानं, न विचार रहित. त्या वृत्तीला कुठलाही मन नसावा, ती संसारामध्ये अडकली नसावी आणि एकांत असावं, तिने वाचन करावं. ग्रंथ प्रसाद देतो, वाचतानाच कळते आम्हाला. चट चट कन 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 कन. अवघड नाहीच आहे ज्ञानेश्वरी. अवघड तुमची बुद्धी आहे, अवघड तुमचं हृदय आहे, विषय मागते. अवघड तुमचं मन आहे, क्लेश करते. अवघड तुमचं आयुष्य आहे, वेदात तुम्ही राहता. अवघड तुम्ही ग्रंथ सहज आहे. हो मग अगदी सत्य मग. अवघड तुमचं हृदय, बेकार तुमची वृत्ती तुम्ही केली आहे. तुम्ही तिला घाण करून टाकलं. मला विषयामध्ये घातलं, तिला संसारात गुंतवलं आणि नात्यानं त्या मनाला फाडून टाकलं. आणि मग बाई आली पोतीला, मन फाटलेलं शिवून मग इकडे फाटून फाटून गेलं. ते सहन करून संसार चांगला असतो का काय? ते डोंगर धरून साजरे म्हणतात, जवळ काटे म्हणतात. लावून काय छान आहे, काय छान आहे. पाऊल टाकलं ते काटा घुसतो, मन रक्त बंबाळ होतं. त्याचं नाव संसार. अगदी खरंय माऊली, काही चुकीचं नाही करत. राम राम. ऐकावं लागते हे वाक्य रोज. ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सदरंगनाथ महाराज की जय. का बोलले तुम्हाला की